गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबागी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय, इसबागी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्लॅटसाठी संपर्क क्रमांक 7676760025. महाबळेश्वर पाचगणी परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भोसे गावात मुक्कामासाठी थांबलेल्या एका 25 वर्षीय तरुणाला स्थानिकांनी बेदम मारहाण करून संपवलं. यामागचं कारण तर आणखीनच धक्कादायक होतं. केवळ घराच्या दिशेने डोकावल्याच्या संशयातून स्थानिक चौघांनी मिळून बेदम मारहाण करत त्याचा जीव घेतला आहे. अक्षय रमेश जाधव, राहणार भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे असं या दुर्दैवी मृत पर्यटकाचं नाव आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील विशाल अजित जाधव आणि त्यांचे मित्र अक्षय जाधव हे इतर काही मित्रांसह महाबळेश्वर पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आले होते. भोसेगावच्या हद्दीतील अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज येथे ते मुक्कामास होते. बुधवारी 8 जुलै रात्रीच्या सुमारास सर्व मित्रांनी हॉटेलमध्ये पार्टी केली. यामध्ये अक्षयने जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला सुरक्षितेच्या दृष्टीने खोलीत झोपवलं. तो रात्री बाहेर कुठे जाऊ नये म्हणून मित्रांनी खोलीला कडी लावली आणि स्वतः हॉटेलच्या टेरेसवर गप्पा मारत बसले. मात्र काही वेळाने जेव्हा मित्र खोलीत परतले तेव्हा त्यांना अक्षय खोलीत दिसला नाही. कडी लावलेली असताना तो कुठे गेला असा संशय मित्रांना आला. अक्षय खोलीत नसल्याने घाबरलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेत हॉटेलच्या खाली धाव घेतली. शोधत असतानाच हॉटेलपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर त्यांना लोकांची गर्दी आणि बॅटरीचा उजेड दिसला. मित्रांनी तातडीने त्या दिशेने धाव घेतली तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. संशयित आरोपीच्या घरात अक्षय डोकावत असल्याचा संशय स्थानिकांना आला होता. यावरून संतापलेल्या काही स्थानिक लोक अक्षयला लाकडी काटे आणि दांडे आणि लाथामुक्याने अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करत होते. या जीवघेण्या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्रांनी त्याला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अगोदर वाई आणि नंतर बारामती येथील डॉक्टर बाळे रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केलं. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी 0 नंबरने दाखल झालेल्या गुन्ह्यावर तात्काळ कारवाई केली. अक्षयचा खून करणाऱ्या 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूर्यकांत चंद्रकांत गोळे, राहणार भोसे, तालुका महाबळेश्वर, तसेच अविनाश सतीश भोळसे, राहणार वाघवन, तालुका वाई आणि राहुल जनार्दन राजगुरू, तालुका केंजळ, राहणार केंजळ, तालुका वाई आणि अमोल गणपत वाडकर, राहणार चिखली, तालुका वाई अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केवळ एका संशयावरून एका तरुण पर्यटकाची अशा प्रकारे जमावाने हत्या केल्यामुळे पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यटन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.